नमस्कार, मी भक्ती. तर सगळ्यांचं स्वागत आहे भक्ती बरोबर ब्लॉगमध्ये. जसं की आज आहे 15 जून. तसं तर शाळा त्याची 1 जूनला चालू झाली आहे. तर आज मी लाडूला सुद्धा स्कूलमध्ये घेऊन चालले आहे. लाडूचा आज पहिला दिवस आहे. तर चला त्याचं छान असं औक्षण करूया आणि शाळेसाठी त्याला पाठवूया. तर त्याच्या आयुष्यातला आज पहिला दिवस शाळेचा आहे. तो पूर्ण रेडी झालाय. पिलू पिलू इकडे बघ. पिलू इकडे बघ. थांब, नको काढू आता. इकडे बघ ना लाडूले. वाव, मेकअप बाकी राहिलाय अजून. चला. तर समर्थचं सगळं आवडलंय. तर लाडुलीला आज सोडायचा विचार आहे आमचा. तसं 1 वर्ष घरी असू द्या असं आमचं चाललं होतं, पण त्याला आता वयानुसार घातलं पाहिजे, कारण की आता त्याला 4थं वर्ष चालू झालंय. तर समर्थ जातो त्या स्कूलला नाही, पण घराच्या जवळ एक छोटंसं स्कूल आहे, तिथं मी त्याला आता पाठवणार आहे आजपासून. तर चला, आज फर्स्ट डे कसा असतंय बघूया. ये लवकर, ये ना. इतका खुश झालाय ना, तर बॅग अडकवूनचा सारखा स्कूललाच जायचंय. कुठे चालली पिल्लू तू? याच्यात पण पावडर नाही. पावडरच्या डब्यामध्ये सगळं लिपस्टिक केलंय, सगळं घालायला लागल ना तुझ्याच. मग काय तर नुसतं आगाऊपणा. नको त्या गोष्टी सगळ्या करतोय. टीचरचं सगळं ऐकायचं बरं का. शू आले, खाऊ खायचा, सगळं मॅमला सांगायचं. आज लाडू माझी चालली स्कूलला, माझं पिलू चाललं. छान छान अभ्यास कर ना. जय कर, आईला जय करा. पिल्लू फोटो काढ. बॅक कर पूर्ण. मी ऑप्शन केल्यानंतर दादूला सुद्धा ऑप्शन करायचं होतं. जे कर दादूला. क्यूट आहे ग. चपात्याच करायला पाहिजे. तर टिफिन भरलेला आहे दोघांचा पण. घे ना. ते बाळ बघ ताट घेऊन गेलं, ते जेवायला लागले तिकडं. तूच बसला माग. मग त्याच्या रेग्युलर याच्यामध्ये ते घेऊन गेला भेंडी चपाती. आज खूप एक्सायटेड आहे लाडू स्कूलला जायसाठी. चमचे घे, भेंडी देते. अजून तेवढं संपून. सकाळ सकाळी ना पहिला एकटा समर्थ होता, आता लाडू सुद्धा चालू झालाय आजपासून. तर बघूया आज फर्स्ट डे आहे, कसा कसा करतो. काल आलो आम्ही सोलापूरवरून, सगळी गावळ गावळ. तर अगोदर समर्थला सोडून यायचं आणि परत मग अर्ध्या तासासाठी लाडूला सोडायला जायचं आहे. तोपर्यंत सगळे कामं वगैरे करून घेते. तर आता फुल डे बिझी राहणार आहे आपलं. दोघाला सोडायचं, दोघाला घ्यायचं, ट्युशनला सोडायचं, ट्युशनवरून आणायचं, घरातली सगळी साफसफाई, डबे, युनिफॉर्म धुवायचे. फुल ड्रामेबाज. काय झालंय आता? खा ना पटपट. गरमच छान गरम गरम चप्पा छान लागते, खावा. बघ बरं दादू खाते ना गरम गरम.
खा खा. मी चालू मी चालू का मग. हां तर ही एक क्लिप मी तुम्हाला दाखवण्यासाठी आपल्या CCTV कॅमेऱ्यातली शूट केलेली आहे, म्हणजे घेतली तिथून. तर आपल्या ना गीताला बाळ झालेलं आहे आज. तर हे बघा आंघोळ घालतायत दोघं जण. आहो धरलेत नळी आणि ननंदबाई धुतेत गरम पाण्याने. आणि पलीकडे जे आहोंच्या पाठीमागं बाळ दिसतंय ना, तर ते आपल्या घरी आज रेडी झालेले आहे. तिचं नाव आम्ही मोगली ठेवलंय, एक गोगली आणि दुसरी मोगली. आणि टप्पू तर आहेच. तर आपल्याकडे आता 4 म्हशी झाल्या. खाली चल, मी घेऊ का बॅग? मग उतर, चल उठ. हळू हळू पडतंय. लाडूला सोडून आले. पहिले 2 मिनिट ग बसल्या, परत लागला रडायला. फास्ट आले. मॅमचा आला, रडलं तर कॉल करतो म्हटलेत. चला तोपर्यंत थोडं कामावरून घे. 9 वाजता लाडूला सोडून आले होते. 9 वाजल्यापासून कंटिन्यू काम करत होते. तर 2 तासामध्ये माझं पूर्ण घर स्वच्छ झालेलं आहे. कपडे वगैरे सगळं धुवून टाकलं. हे बघा माझं किचन चकाचक. टॉयलेट बाथरूम सगळं, कपडे वगैरे सगळं धुवून वाळायला घातलं. थोडंसं जरी असलं तर सगळं करणं गरजेचं आहे. आता फक्त कालचे जे कपडे होते भरपूर असे मी धुतलेले, तर ते आता मला घड्या करून ठेवायचे. तर चला. आणि स्कूलमध्ये फोन पण केला, तर ते म्हणले की 12 वाजता घेऊन जावा. तसं टायमिंग एकच आहे, पण आज त्याचा फर्स्ट डे आहे. बोर व्हायला नको आणि झोप येते त्याला. तर चला. सोलापूरला गेल्यानंतर मी कपडे ठेवले होते बरं का. त्या दिवशी सकाळचे जे आंघोळ केलेले कपडे होते, तर मी तसेच गॅलरीमध्ये कोरडे ठेवून गेले होते आल्यानंतर धुऊया म्हणून. आणि मी तसंच केलं. तर रविवारी संध्याकाळी आल्यानंतर दुपारी तर मी सगळे कपडे निरम्यात घातले आणि पटकन धुवून वाळायला घातले. आणि ते आता वाळले. तसं मी रात्रभर बाहेर कपडे ठेवत नाही. वाळल्यानंतर काढून आणून मग इथं सोप्यावर टाकले होते. थोडं जीन्स ते बरमुडा वगैरे का थोड्याशा का ओल्या होत्या, म्हणून मग हॉलमध्ये फॅन चालूच होता आपला. रात्रभर फॅनला वाळतील म्हणून टाकलेले. तर छान अशा वाळलेत. जे डेली यूजचे आहेत ते अलग काढते आणि जे कपाटामध्ये ठेवायचे आहेत बाहेर जाताना जे नवीन घालायचे तर ते कपाटामध्ये ठेवते. आणि तुम्हाला तर माहिती आहे की मी दोघाला सेम कपडे घेते. मला आवडतं आणि पहिल्यापासूनच घेते. जसं लाडू जन्मला तर 2-3 वर्ष झालं मी सेम कपडे घेते. शेरवाणी असो डेली यूजचे असो सगळे सेम मला आवडतं. चला आता जेवण करते आणि मग लाडूला घ्यायला जाते. तर जेवणात काय आज आहे दाखवते. सकाळी डब्याला बनवलेली भेंडी आणि बटाट्याचा रस्सा केलाय. एकदम कमी तेल, शेंगदाण्याचं कूट अगदी कमी वापरून. भात आहे, चपाती आहे, पण मी खाणार नाही. चला आता 11:15 झालेत. लाडूला घेऊन येऊया. कसं लाडूचा फर्स्ट डे गेलाय बघूया. ऊन तर कसलंय, भयंकर ऊन आहे बघा. बापरे, जूनचा महिना, ह्या दिवसात पाऊस आणि पेरण्या चालू असतात. कडक उन्हाळ्यासारखं ऊन आहे. हाय ग. आवडलं ना तुला? कोण आहे? चला. मला म्हणते मला सोडून तू घरी आलं होतं का? मी म्हणले हो. असं करतोय. जायचं नाही, पायऱ्यावर बसायचं. म्हणजे त्याला स्कूलमध्ये सोडायचं, स्कूलच्या पायऱ्यावर बसायचं. लय भारी. इतकं शाण्यासारखं बोलतोय. आवडलं का तुला? दररोज जाणार का? रडला. मी घ्यायला गेले तर टीचरच्या मांडीवर बसलाय आणि ॲपल दिलं होतं. अर्धा ॲपल खाल्लाय. डबा दिला होता, भेंडी आणि अर्धी चपाती ती खतम आहे. पाण्याची बॉटल खतम आहे. पण रडला. म्हणजे सुरुवातीला एक रडला आणि शेवटी एक रडला. मधले जे 1.5-2 तास होते ना, चांगले 2-2.5 तास, तर ते चांगले बसला. म्हणला मॅम. मला म्हणतोय तू आली का? तू का बरं आली? असं दाता खाते. असं राग आला त्याला. मला म्हणतोय की पायऱ्यावर बसायचं. दररोज जाणार ना बाळ माझं? आजचा दिवस कसा गेला फर्स्ट डे माझ्या बाईचा, माझ्या परीचा? स्कूल इकडे बघ. स्कूल आवडलं का? इकडे बघ. स्कूल आवडलं? हा, तू आज गेला होता. स्कूल आवडलं का?
मॅमच्या तर मांडीवरच बसला होता. मॅम आवडले, लाड केले तुझं? काय म्हणल्या? लडू नको बाळा म्हणल्या का? तुला काय म्हणत होते, सम्राट का लाडू? कसं म्हणत होत्या? असं गप गप म्हणत होत्या होय. मग तू गप बसला का? रडला. अजून हुंदके यायलेत लेकराला माझ्या. इकडं इगो बाय बाय, माझी शाळा शिकून आली इकडं. त्या बाईला 1 वर्ष झालं शाळेत जायचं होतं. जशी बॅग घेतली तसं बॅग अडकवायचं आणि ट्युशनला. मग स्कूलला जातो. आणि आज सुद्धा त्याला ना दादाच्या बसमध्ये जायचं होतं. दादाची बस जवळजवळ स्कूल 8-10 किलोमीटर लांब आहे. आणि तिकडं घालून मग रडला तर आणायचं कसं? मी नाही तेवढ्या लांब जाऊ शकत. त्यामुळं आम्ही जवळली स्कूल निवडलेली आहे. आणि छान आहे. बस येत होतं ना. हां, तर प्ले ग्रुपला ॲडमिशन लाडूचं केलं आहे आपण घराच्या जवळल्या स्कूलमध्ये. तर पहिला दिवस तर छान गेला. रडला थोडाफार, पण समर्थ इतका सुद्धा रडला नव्हता. लाडू रडला तर थोडा. माझं समोबाळ लय छान आहे, कधीच रडलं नाही. समर्थ तर माझं गावाकडून येत होतं, कधीच रडलं नव्हतं. हा थोडा रडला म्हणत होत्या. आणि माझ्यासमोरच रडत होता. मी थांबले होते सकाळी, चांगली अर्धा-1 तास तिथंच थांबली होती. मग मॅम म्हणल्या तुम्ही जावा, जर जास्त रडला तर मी कॉल करते. घरी येऊन मग मी सगळी कामं वगैरे करून घेतली. आणि परत 1चं टायमिंग आहे, पण मी 12लाच घ्यायला गेली होती. 12ला 10 मिनिट कमी आहेत, तोपर्यंत 10 मिनिट मग टीचरशी बोलून थोडंसं आतमध्ये त्याला फिरवून घेऊन आले. काय मग हवा लेंडी फुस, एका दिवसात फुस. आता रोज जाणार ना? आवडलं स्कूल? सांग सगळ्या मावशांना मला स्कूल आवडलं म्हणून सांग. हा, आवडलं ना? हा, मी शहाणा आहे म्हणावं. मी आता दररोज जाणार. माझं रुटीन बघा तुम्ही. हा, आता माझ्या लाडूचं रुटीन दररोज तुम्हाला भेटेल स्कूलचं, बरं का? हा, बाय करा. उद्या भेटू म्हणा. आता मी हा व्हिडिओ एडिटिंग करून अपलोड करणार आहे. कारण की 2 दिवस गावाला गेल्यामुळं ना आपल्याकडे काही ब्लॉग शिल्लक नव्हती. तर हाच व्हिडिओ मला आजच टाकायचा आहे. तर भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय. आणि चॅनलवर नवीन असाल तर बघत राहा, सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा. छान अशी कमेंट करा, म्हणजे मला समजेल की तुम्हाला माझे ब्लॉग आवडतात, तुम्ही कुठून बघतात. तर कमेंटमध्ये नक्की सांगा. चला बाय. श्री स्वामी समर्थ.